तर हॅरो मेरे लाल बाल गोपाल. तर सर्वांना आपल्या गणेश कुंभार युट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर कशात सगळे मजेत नाही काय म्हणतोय अभ्यास. तर आता ज्या मुलांची री एक्झाम आहे, ज्या मुलांना री एक्झाम द्यायची, अशा पोरांसाठी, अशा मुलांसाठी आणि रेग्युलर पोरांसाठी सुद्धा की ज्यांना सर आम्हाला 12th एक्झाम द्यायचा आणि मॅथमॅटिक्सचा पेपर द्यायचा आहे. बाळ मी तुम्हाला आजही सांगतो की मॅथमॅटिक्सला हलक्यात घेऊ नका, इतके हलक्यात घेऊ नका की तुम्ही बॅक लागसाल. कारण की बाकीच्या सब्जेक्टची पासिंग खूप इझी आहे बेटा. मॅथमॅटिक्सला 15 मार्क तुम्हाला रायटिंग पेपर करावा लागतो, ठीक आहे, आणि प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला जी काही मार्क पडतील त्याच्या भरोश्यावर तुमचा पेपर पासिंग निघत असतो. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगतो की कोणी हलक्यात घेणार नाही. तर आजपासून आपण एक वन ऑफ द बेस्ट अशी सिरीज आपण सुरू करणार, ज्या सिरीजचं नाव आहे थेरम सिरीज. यामध्ये मी तुम्हाला मोस्ट IMP पेपरला येणारेच क्वेश्चन मी तुम्हाला इथे शिकवणार आहे की जे पेपरला असतात, आणि त्याची प्रॅक्टिस करणं हे तुमचं काम आहे. म्हणजे काय करायची, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हे प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे. तो चला बाळांनो, पॉइंटला आपण स्टार्टअप करूया. तो फिर से आप सभी का एक बार स्वागत है बेटा अमेजिंग वर्ल्ड ऑफ द गणेश कुंभारे ऑफ द मैथमेटिक्स. या वर्ल्ड में तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. चला, पॉइंटचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह थेरम सिरीज. ठीक आहे ना. 4 मार्क फिक्स आहेत बाळांनो. थंबनेल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की खरंच 4 मार्क पडतील का. ठीक आहे. तर हा तुम्हाला थेरम दिलेला बाळांनो. काय दिला थेरम बघून घ्या. ठीक आहे ना. काय दिलं थेरमचं स्टेटमेंट बघा बरं इथे. इफ y is equal to f of u is a differentiable function of a u. कोणाचं डिफरन्शिएबल फंक्शन दिलं बाळांनो तुम्हाला, हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन तुम्हाला गिव्हन आहे. कोणाचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, u चं. अँड u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ठीक आहे ना. देन द y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ दिस कंडिशन. याला म्हणतो बाळांनो इट इज कॉल्ड ॲज अ चेन रूल. याला आपण काय म्हणायचं, चेन रूल. असं पेपरला कधी कधी पेपरला डायरेक्ट क्वेश्चन येतो बाळांनो. ठीक आहे ना. प्रूफ द चेन रूल. ऑर मध्ये कधी कधी जर आला तर प्रूफ द चेन रूल असाही पेपरला क्वेश्चन येऊ शकतो कधीतरी एखाद्या वेळेस. दोघांचाही मिनिंग एकच आहे. चेन रूल म्हटलं तरी चालेल आणि असं स्टेटमेंट दिलं तरी तुम्हाला चालेल. दोघांचा मिनिंग एकच आहे बाळांनो. तर कंडिशन काय दिली बाळांनो बघून घ्या इथे. हा जो वाय आहे ना, वायला आपण कोणाच्या फॉर्म मध्ये लिहिलं बाळांनो, यूच्या फॉर्म मध्ये लिहिलं. बघून घ्या. तर वाय जो आहे तो यूच्या फॉर्म मध्ये लिहिला. नंतर काय केलं मला सांगा, तुमचा जो यू आहे का त्याला आपण काय केलं, सर या यूला कोणाच्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण, मला सांगा पटकन, एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं. तर अशी जर कहाणी असेल बाळा तुमच्याकडं, तर काय म्हणते कहाणी बघून घ्या. सर मला 2 लोकांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कोणती कोणती पाहून घ्या. इथे काय दिलं कंडिशन पाहून घ्या. डीवाय त्याला अपॉन मध्ये डीएक्स. तर डी म्हणजे काय, आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो बाळा. मग अशा वेळेस काय करायचं माहिती का, काहीच नाही करायचं. पहिले आपण काय करणार, सर वाय वरनं काय करणार, मी यू वर उडी मारणार आणि नंतर काय करायचं, यू वरनं कुठे एक्स वर उडी मारायची. म्हणजे लिहिणार कसं मला सांगा पटकन. इथे आपण डीवाय त्याला अपॉन मध्ये, डीवाय त्याला अपॉन मध्ये डीयू, त्याला इंटू मध्ये डीयू, त्याला अपॉन मध्ये डीएक्स. हे आपल्याला प्रूफ करायचं बाळ. एकदम इझी आहे. मी तुम्हाला एक रियालिटी जर काळजीपूर्वक तुम्ही जर पाहिलं, मी काहीच नाही, हीच सगळी कहाणी फक्त थोडीशी प्रॉपरली खालच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार आहे. मी याच्यामधली सगळी कहाणी इथे रिप्रेझेंट करणार आहे. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं फक्त मी काय काय करतो इथे. मी याच्या बाहेर कुठेच जाणार नाही. हे जे 2 लाईन आहेत ना, या 2 लाईनच्या मध्येच तुम्हाला थेरम प्रूफ करून देणार आहे. त्यामुळे लय मोठा ताण घ्यायचा नाही की सर थेरम लय मोठे अवघड असतात. नाही बाळांनो, एकदम इझी क्वेश्चन आहेत. जे तुम्हाला गिव्हन आहे का नाही तेच लिहून टाकायचं, जे दिलंय ना तेच लिहा. लय मोठा ताण नसतो घ्यायचा बाळ इथे थेरम प्रूफ करता वेळेस, कारण की थेरम मध्ये सगळा प्रूफ दिलेला असतो. काय कंडिशन बघून घ्या. आता इथे आपण प्रूफ बघत बाळांनो. ठीक आहे ना. याच्या गिव्हन मध्ये काय दिलं पहा बरं. गिव्हन जर तुम्ही जर पाहिलं तर गिव्हन मध्ये काय दिलं मला सांगा बाळांनो. ठीक आहे ना. गिव्हन मध्ये सर वाय जो आहे हा एफ ऑफ यू मध्ये दिलेला आहे, आणि त्यानंतर यू जो आहे हा कोणामध्ये गिव्हन आहे मला सांगा पटकन, जी ऑफ एक्स मध्ये गिव्हन आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय. ठीक आहे ना. देन y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. आणि अजून त्यांनी सांगितलं बाळांनो, अजून काय म्हणते मला सांगा, की हा जो y आहे ना, y हा कोणाचा डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणते, x चा डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणते. आता मी काय करतो, सर्वांनी काळजीपूर्वक माझ्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला जे इथे दिलंय का याचाच मी वापर करणार आहे. डेल्टा यू आहे, डेल्टा डीयू आहे, डीएक्स आहे आणि डीवाय आहे. यांचाच वापर करण्याच्या जास्त कोणाचा युज करणार नाही बाळांनो. लक्ष द्या. लेट मध्ये कंडिशन करायची. आपण काय करायची कंडिशन बघून घ्या आता इथे. ठीक आहे ना. डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट, इज अ स्मॉल इन्क्रीमेंट, डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन कोणामध्ये मला सांगा पटकन, एक्स मध्ये. डेल्टा एक्स सर इन्क्रीमेंट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंटचा मिनिंग चेंज होतो बाळांनो. इन्क्रीमेंटचा मिनिंग काय होतो, चेंज होतो. त्यानंतर ऑल्सो आपण अशीच कंडिशन घेणार. काय बाळांनो मला सांगा पटकन, डेल्टा यू
and delta y is also small increment in. आता मला सांगा x हा कॅपिटल मध्ये घेतला, u इथे येणार आपण u, अँड हा जो y आहे अँड y रिस्पेक्टिव्हली, या फॉर्मॅट मध्ये तुम्ही काय करायचं, याला रिप्रेझेंट करायचं. आता काय करायचं बघा सर, इथे जे दिलंय का तुम्हाला हे, याला काय करा, फक्त डेल्टाच्या फॉर्म मध्ये ते रिप्रेझेंट करावं. ठीक आहे ना. आता काय कंडिशन दिली पाहून घ्या. वी हॅव, जे दिलंय ना त्याला फक्त डेल्टाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करावं. इथे जर मी याला डेल्टाच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू काय वाटते मला सांगायचं पाहिजे सर. पहिले कोण आहे, डेल्टा वाय आहे, मग डेल्टा वाय त्याला अपॉन मध्ये डेल्टा एक्स इज इक्वल टू, पुढची व्हॅल्यू कोण आहे मला सांगा, इथे डेल्टा वाय त्याला अपॉन मध्ये डेल्टा यू, त्याला इंटू मध्ये डेल्टा यू, त्याला इंटू, त्याला अपॉन मध्ये काय येणार इथे डेल्टा एक्स. ही भेटली बाळ मला याच्यामध्ये कहाणी. या फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही याला रिप्रेझेंट केलं तर अशी कहाणी भेटते. आता आपण काय करायचं, याला डेल्टाच्या फॉर्म मध्ये लिहिलं बेटा. आता मी काय करणार, लिमिट अप्लाय करायचं. काय अप्लाय करायचं, लिमिट अप्लाय करायचं. इथे काय येणार, मी सांगा पटकन, अप्लाय लिमिट ऍज डेल्टा एक्सटेंडिंग टू 0. ठीक आहे ना. काय करायचं बाळांनो मला सांगा, इथे लिमिट अप्लाय करायचं. मग जी कहाणी तुम्हाला दिली त्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा बाळांनो. काय येणार कंडिशन मला सांगा बरं इथे पटकन, गुरुजी. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू, इथे काय ना मला सांगा पटकन, लिमिट, इथे काय ना बाळांनो, इथे कंडिशन पाहून घ्या, डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, इथे येणार बाळांनो आपल्याकडं डेल वाय अपॉन डेल यू, त्याला इंटू मध्ये लिमिट काय येणार इथे मला सांगा, डेल्टा एक्सटेंडिंग टू 0, पुढची कहाणी बाळांनो डेल यू त्याला अपॉन मध्ये डेल एक्स. ठीक आहे ना. अशा फॉर्मॅट मध्ये मी काय केलं बाळा, याच्यावर लिमिट अप्लाय केलं. आणि हा फॉर्मॅट जेव्हा तुम्ही अप्लाय करसाल लिमिटचा, त्यावेळेस मला जी पूर्ण आन्सर काय होतं बाळा या फॉर्मॅट मध्ये भेटतं. काय केलं मी पहा बरं, काहीच नाही केलं बाळांनो. जे इथं होतंय ना त्यालाच त्याच्या फॉर्म मध्ये काय केलं आपण, इथे मला सांगा पटकन, लिमिट अप्लाय केलं आपण. इथपर्यंत की अडचण आहे कोणाला, काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आता लक्ष द्या बाळांनो, कंडिशन बिकॉज ऑफ हे सगळे फंक्शन्स एकमेकांवर डिपेंड आहेत बाळांनो. ठीक आहे ना. काय म्हणते कंडिशन पहा बरं सर, वाय हा कोणाचा फंक्शन आहे, यू चा फंक्शन आहे, यू हा कोणाचा फंक्शन आहे, एक्स चा फंक्शन आहे, फंक्शन ऑफ एक्स. देन वाय कोणाचा फंक्शन आहे म्हणते सर, वाय कोणाचा आहे म्हणते, वाय ऑल्सो कोणाचा एक्सचा. मग जर याचं लिमिट जर 0 पर्यंत जात असेल तर याचंही लिमिट 0 पर्यंत जाणार आणि याचंही लिमिट काय होणार बाळांनो, 0 जाणार बाळांनो. ठीक आहे ना. या फॉर्मॅट मध्ये आपण काय करणार, रिप्रेझेंट करणार आहे. काय म्हणते कंडिशन बघून घ्यायचे. ऍज कंडिशन आपण इथे पाहिली, गुरुजी डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 जर असेल तर काय लिहू मी, डेल्टा वाय टेंडिंग टू तुम्ही 0 रिप्रेझेंट करू शकता. आणि नंतर बाळ इथे काय येते माझ्याकडं, डेल्टा यू, डेल्टा वाय झाला, डेल्टा यू इज इक्वल टू 0 पण मी काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. सर असं का करायची वेळ आली, कारण की बाळ लक्ष द्या, इथे डिनोमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे का ती त्याच्या लिमिट मध्ये असायला पाहिजे. इथे तर आहे पण इथे नाही ना बेटा, इथे एक्स आहे, इथे यू आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे काही अडचण नाही. पण इथे मला चेंज करायचं काम पडलंय बाळांनो. आता इथे आपण या फॉर्मॅट मध्ये आपण काय करणार, इथे रिप्रेझेंट करणार आहे. ही फॉर्मॅट ही त्यामध्ये असणारी महत्वाची कंडिशन. मग काय कंडिशन मला सांगायचे पटकन, लिमिट अप्लाय करू बाळांनो आपण, त्यावर लिमिट अप्लाय करा. ठीक आहे ना. मला सांगायचे लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू, इथे काय ना मला सांगा पटकन, लिमिट, या लिमिटला मी चेंज करणार. इथे डेल वाय आहे ना बेटा, डेल यू आहे ना, इथे तुम्हाला डेल यू लिहावं लागेल. तर डेल यू टेंडिंग टू 0. ठीक आहे ना. डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल यू त्याला इंटू मध्ये, इथे लिमिट बघा सेम आहे, लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल यू त्याला अपॉन मध्ये डेल एक्स. ओके. आता आपण काय करू बाळांनो, आता मी विचार करणार RHS चा. आता युज करायचा मी RHS चा युज करायचा. आता लक्ष द्या इकडे, इन RHS मध्ये, ठीक आहे ना. RHS मध्ये काय भेटली कहाणी बघून घ्या. इथे ही जी कहाणी आहे बाय लिबनिझ नोटेशन, ठीक आहे ना, बाय लिबनिझ नोटेशन, ठीक आहे ना, किंवा असं लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट कहाणी लिहूयात आपण. लिबनिझ तुम्हाला ताण येईल डबल पुन्हा डोक्याला. ठीक आहे ना. इथे जी व्हॅल्यू आहे ना, काय असते कंडिशन बघून घ्या. इथे पहा, आता प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. काय कहाणी ते मला सांगा, लिमिट डेल्टा यू टेंडिंग टू 0, इथे कोणी वाहनो, डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल यू. इथे जो लिमिट आहे तोच लिमिट जर तुम्हाला इथे जर कंडिशन असेल, इथे जी डेलची व्हॅल्यू तीच जर इथे असेल, त्याचा डायरेक्ट वाहनो अकॉर्डिंग टू लिबनिझ नोटेशन त्याला मी असं लिहू शकतो वाहनो, डीवाय त्याला अपॉन मध्ये डी.
त्याला काय लिहू शकतो बाळांनो मी डीवाय अपॉन डी च्या फॉर्म मध्ये याला मी रिप्रेझेंट करू शकतो. त्याला म्हटलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याला काय म्हटलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे ना. आता पुढची कहाणी काय दिली बाळांनो बघून घ्यायची. पुढची कहाणी काय दिली बाळा मला इथे अकॉर्डिंग टू लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल यू त्याला अपॉन मध्ये डेल एक्स. याला मी काय लिहू शकतो बाळांनो मला सांगा डीयू त्याला अपॉन मध्ये डीएक्स. याला मी काय लिहू शकतो डीयू त्याला अपॉन मध्ये डीएक्स. आता मी कोणाचा वापर केला आता मी याचा वापर केला बाळांनो. या टर्मचा मी याच्यामध्ये काय केला वापर केला. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 इथे काय कहाणी मला सांगा डेल यू अपॉन डेल एक्सच्या फॉर्म मध्ये याला काय केलं आपण रिप्रेझेंट केलं. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर थर्ड. ओके. आता मला सांगा फ्रॉम 1 2 and 3 वरनं फ्रॉम 1 2 and 3 वरनं 1 2 3 वरनं एक नंबरचं इक्वेशन काय होतं पहा बरं एकदा माझ्याकडे. एक नंबरचं इक्वेशन आपण जर पाहिलं तर लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू. पुढची कहाणी काय होती बाळांनो मला सांगा इथे पटकन फास्ट मध्ये. त्या पुढची कहाणी आपण जर पाहिली तर काय होती व्हॅल्यू मला सांगा लिमिट डेल्टा यू टेंडिंग टू 0 होता. काय होतं बाळांनो इथे बघून घ्या एकदा. डेल्टा यू टेंडिंग टू 0 होता इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुढे गेलं तर इक्वेशन हे तुमचं 1 आहे. डेल्टा यू टेंडिंग टू 0 डीवाय अपॉन डीयू होता. इथे काय होता डीवाय अपॉन डीयू होता म्हणजे डेल वाय अपॉन डेल यू होता. काय होता बाळांनो इथे डेल वाय अपॉन डेल यू होता. इथे याचा मला काय करायचं याच्यामध्ये युज करायचा आहे. म्हणजे काय नाही मला सांगा पटकन इथे डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल यू त्याला इंटू मध्ये लिमिट इथे कोणी मला सांगा पटकन डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 इथे काय बाळांनो मला सांगा इथली कहाणी तर डीयू त्याला अपॉन मध्ये डेल एक्स या फॉर्म मध्ये. आता बाळा मला सांगा इथे कंडिशन तुम्ही जर पाहिली तर मला सांगा लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू याची व्हॅल्यू. याची व्हॅल्यू मला सांगा फ्रॉम 1 वरनं. याची व्हॅल्यू फ्रॉम 1 वरनं काय लिहिलेली आपण याची व्हॅल्यू फ्रॉम 1 वरनं आपण जर पाहिली तर डीवाय त्याला अपॉन मध्ये डीयू आहे त्याला इंटू मध्ये याची व्हॅल्यू काय मला सांगा तर याची व्हॅल्यू डीयू त्याला अपॉन मध्ये डीएक्स आहे. आता याची आरएचएस तुम्हाला एक्झिस्ट झाली बाळांनो तर आपण लिहिणार काय मला सांगा पटकन. इथे आपण जर पाहिलं ठीक आहे ना हिअर इथे आपण जर पाहिलं बाळांनो हिअर ठीक आहे ना आरएचएस ठीक आहे ना इन आरएचएस ठीक आहे ना बाळांनो फायनाइट अँड एक्झिस्ट ठीक आहे ना एक्झिस्ट अँड फायनाइट बाळांनो इथे फायनाइट म्हणजे काय कॉन्स्टंट नंबर भेटेल तुम्हाला. याला तुम्ही सॉल्व्ह केल्याच्या नंतर एक कॉन्स्टंट नंबर तुम्हाला भेटेल. म्हणजे आपण काय लिहिलं सी सर हा जो आहे की हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा तुम्हाला काय भेटतो फायनाइट आणि एक्झिस्ट होतो. तर हा जर एक्झिस्ट होतो जर आरएचएस जर एक्झिस्ट होतो तर हेन्स बाळांनो एलएचएस इज ऑल्सो एक्झिस्ट. एलएचएस पण काय बाळांनो याच्यामध्ये ऑल्सो एक्झिस्ट करेल. याच्यावर आपण काय लिहिणार मला सांगा पटकन इथे येणारी कंडिशन लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू डीवाय त्याला अपॉन मध्ये डीएक्स. ही व्हॅल्यू काय करा आपल्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. हेन्स याच्यावर आपण काय लिहिणार बाळांनो मला सांगा डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू डीयू त्याला अपॉन मध्ये डीएक्स सॉरी डीवाय पाहिजे नाही ठीक आहे. काय नाही मला सांगा डीवाय त्याला अपॉन मध्ये डीयू त्याला इंटू मध्ये डीयू त्याला अपॉन मध्ये डीएक्स हेन्स प्रूफ. असा होता बाळांनो थेरम. यामध्ये नवीन असं काहीच नाही केलं. जे माझ्याकडे होतं त्याला त्याच फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं. फक्त इथे एकच कंडिशन महत्वाची आहे लिमिट तुम्हाला चेंज करता यायला पाहिजे. बाकी थेरम एकदम इझी पीझी लेमन स्क्विझी सारखा थेरम आहे. खूप असा काही अवघड थेरम नाहीये बाळांनो. ठीक आहे हे झाला तुमचा एक थेरम नंबर फर्स्ट प्रूफ. आणि यालाच म्हणतो बाळांनो आपण चेन रूल. यालाच काय म्हणतो आपण चेन रूल असं म्हटलं जातं. ठीक आहे चला नेक्स्ट नंबर जो आहे याला म्हणतो बाळांनो इन्व्हर्स. याला काय म्हणतो आपण इन्व्हर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. याला उताना करून या फॉर्मला इथे लिहिलेलं पाहून घ्या एकदा. याला उलट करून इथे लिहिलेलं बाळांनो इथे जर तुम्ही जर पाहिलं तर याला उलट करून या फॉर्मॅटमध्ये इथे लिहिलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. थेरम काय दिला बघा बरं इथे बाळांनो. आता थेरम जर आपण जर पाहिला इफ वाय हा एक्सचा फंक्शन आहे इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट डीवाय अपॉन डीएक्स नॉट इक्वल टू 0. ठीक आहे ना. आता काय केलं आपण उलट केलं एफ इनव्हर्स ऑफ वाय एक्झिस्ट. तर या फॉर्मॅट मध्ये ही कहाणी आहे. पुन्हा सेम टू सेम मेथड सेम टू सेम कहाणी झाला आपण सोल्युशन मध्ये लिहिणार आहे बाळांनो. लक्ष द्या प्रूफ मध्ये इकडं काय दिलं मला सांगायचं पटकन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ दिस कंडिशन. ठीक आहे ना. अँड काय दिली पुढची कहाणी मला सांगा बाळांनो इथे डीवाय अपॉन डीएक्स विच इज नॉट इक्वल टू 0. इथे दोनच कहाणी माझ्याकडे सर. इथे माझ्याकडे एक्स आणि वाय दोनच आहेत तिसरा घ्यायची गरज नाहीये. इथे आपण लिहिणार काय बाळांनो बघून घ्यायचे आता. ठीक आहे ना. हे तुमचं गिव्हन होतं बाळा. हे आपला गिव्हन होता
आता इथे लेट करून आपण काहीतरी कहाणी लिहिणार आहे. लेट वाली कहाणी काय बघून घ्यायचं. लेट काय बरं लेट वाली कहाणी मला सांगायची आपण लिहिणार. ठीक आहे ना. तर डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन कोणामध्ये वाढणं मला सांगा पटकन. एक्स मध्ये. ठीक आहे ना. अँड डेल्टा वाय इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन कोणामध्ये वाढणं वाय मध्ये. काहीच नाही. तुम्हाला जे दिलंय ना बाळ त्याचा वापर करा. तुम्हाला जे दिलंय ना बाळ त्याचा वापर काय करायचा मला इथे यूज करायचा आहे. जे दिलं त्याला डेलच्या फॉर्म मध्ये लिहा. फक्त जे दिलं त्याला डेलच्या फॉर्म मध्ये लिहा. काय दिलं डेलच्या फॉर्म मध्ये मला सांगायचे पटकन. तर वी हॅव काय कहाणी मला सांगायचे. डेल एक्स त्याला अपॉन मध्ये डेल वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स. ठीक आहे ना. काय दिली व्हॅल्यू डेल वाय त्याला अपॉन द डेल एक्स. म्हणजे इथे जे मला गिव्हन आहे त्याच कंडिशनला मी काय केलं या फॉर्मॅट मध्ये इथं रिप्रेझेंट केलं. आता काय करणार आपण पुढे टेकिंग लिमिट घेऊयात. बांधणं आपण ते लिमिट घेऊयात. ठीक आहे ना. टेकिंग लिमिट ऍज डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 ऑन बोथ साइड. ठीक आहे ना. दोन्ही साईडला लिमिट घ्या बाळांनो. जर मी दोन्ही साईडला लिमिट जर घेतलं तर काय बनते कहाणी पाहून घ्या इथे. जर मी दोन्ही साईडला लिमिट जर घेतलं तर बनणारी जी काही कहाणी आहे ती कहाणी काय बनते बघून घ्या इथं. दोन्ही साईडला मला काय करायचं लिमिट अप्लाय करायचं डीएक्स अपॉन डीवाय. ओके चालेल. तर डीएक्स अपॉन डीवाय पाहिजे होता. ठीक आहे. ठीक आहे. काय नाही व्हॅल्यू मला सांगा पटकन. डीएक्स अपॉन डीवाय आहे. डीएक्स त्याला अपॉन मध्ये डीवाय. दोन्ही साईडला लिमिट घ्या बाळांनो. काय भेटतं लिमिट मला सांगा. इथे लिमिट आपण कसं घेणार बघा पहिले. ठीक आहे ना. इफ द दिस कंडिशन फंक्शन एक्सच्याच फॉर्म मध्ये आहे त्यामुळे काही अडचण नाहीये बाळ. ठीक आहे ना. त्याला या फॉर्म मध्ये काय करणार आपण लक्ष द्यायचं. ऍट द लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 काय भेटते ते कहाणी मला सांगा बरं पटकन फास्ट मध्ये. ठीक आहे ना. जर तुम्ही ते लिमिट जर अप्लाय केलं तर काय बनते कहाणी जर तुम्ही चेक केली तर काय बनते कहाणी बघून घ्या इथे. गुरुजी लिमिट इथं डेलच्या फॉर्म मध्ये पाहिजे होता. त्याला सुद्धा डेलच्या फॉर्म मध्ये लिहा बाळांनो इथे. काय करते मला सांगा. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू लिमिट डेल एक्सटेंडिंग टू 0. ठीक आहे ना. 1 त्याला अपॉन मध्ये डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स. ठीक आहे. चला आता हे जे लिमिट आहे बाहेर खाली देऊन टाका बाळांनो. काय ते कंडिशन पहा. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 येणारी व्हॅल्यू बाळांनो डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू 1 त्याला अपॉन मध्ये इथे लक्ष द्या एकदा. ठीक आहे ना. इथे जर तुम्ही कहाणी जर पाहिली तर काय ते डेल एक्सटेंडिंग टू 0 येणारी व्हॅल्यू काय बनली इथे डेल वाय अपॉन डेल एक्स. ठीक आहे ना बा. आता मी तुम्हाला जे लिबनिझ नोटेशन आहे त्या नोटेशन नुसार मला सांग काय असतं नोटेशन इथे. डेल्टा लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 लिमिट लिहायचं बाकी राहिला आपला. लिमिट कुठं घालणार गणेश राव. लिमिट लिहायचं बाकी ना बेटा इथे लक्ष द्या इकडं. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0. आता मला सांगा इथे जर तुम्ही जर पाहिली कंडिशन जर माझ्याकडे लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 असेल आणि अशी कहाणी असेल बाळांनो डेल वाय अपॉन डेल एक्स तर याचा आन्सर मला डीवाय अपॉन डीएक्सच्या फॉर्म मध्ये भेटतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर मी याच्यावर लिमिट अप्लाय केलं त्याचा आन्सर मला काय वाटतं ते डीवाय अपॉन डीएक्स भेटतो. ठीक आहे ना. आता मला सांगा इथे तुम्ही जर कहाणी जर पाहिली तर काय राहणार बाळांनो इथे व्हॅल्यू सांगा बरं मला पटकन फास्ट मध्ये. इथं इथे माझ्याकडे राहते व्हॅल्यू लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 अरे यार थोडस कसं व्हायला लागलं आज. ऐसा क्यों हो रहा है गणेश मिया. इथूनच चुकलं आपला है ना. हे काय नाही एकदम करेक्ट होतं. नोटेशनची सवय लागली डीवाय अपॉन डीएक्स लिहायची. नोटेशनची सवय लागली डीवाय अपॉन डीएक्स त्याच्यामुळे तसं होत आहे. रिअली सॉरी बेटा. ठीक आहे ना. तो डीएक्स अपॉन डीवाय आहे. ठीक आहे ना. सवय आहे ती डीएक्स अपॉन डीवायची. ही सवय आहे डीएक्स अपॉन डीवायची. ही सवय करावं लागेल तुम्हाला पण. ठीक आहे ना. याला उलट आपण इथे लिहिलं. मग आता मला सांगायचं काय वाटणार मला ऍज अ डेल्टा एक्सटेंडिंग टू 0. ठीक आहे ना. काय इथं डीएक्स अपॉन डीवाय आहे विच इज इक्वल टू 1 अपॉन. ठीक आहे ना बेटा. इथे बघा सर इथे जो लिमिट आहे तोच लिमिट इथे आहे त्यामुळे काही अडचण नाही. आन्सर काय भेटलं मला इथे डीवाय अपॉन डीएक्स. मग इथे आपण काय लिहिणार ऍज लिमिट ऍज डेल्टा एक्सटेंडिंग टू 0
देन ऑल्सो बाळांनो काय लिहिणार मी डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो सुद्धा मी याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे ना. आता हे जर तुम्हाला इथे एक्झिस्ट जर करत जर असेल, हे जर तुम्हाला इथे एक्झिस्ट करत तर हे पण तुम्हाला काय करणार इथे एक्झिस्ट करणार बाळांनो. लिमिट डेल्टा वाय टेंडिंग टू झिरो डेल एक्स अपॉन मध्ये डेल वाय इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx is exist and finite is exist and finite, hence LHS is also exist, LHS is also exist याला पण मला काय करावं लागेल एक्झिस्ट करावं लागेल. तर काय बनते कहाणी मला सांगा इथली पण कहाणी काय बनते बाळांनो. dx त्याला अपॉन मध्ये dy इज इक्वल टू इथे काय येणार 1 त्याला अपॉन मध्ये dy त्याला अपॉन मध्ये dx. ठीक आहे बाळा. थोडंसं लिहिताय फक्त ध्यानावर राहायचं बाळा. ठीक आहे माझ्याकडनं होते कारण की आम्हाला सवय लागली ती dy अपॉन dx कारण की आपण एक्झाम्पल मध्ये एनी टाइम dy अपॉन dx व्हॅल्यू काढत असतो त्याबद्दल काही अडचण नाही. पण मी केलं काय बघा आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर इथे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतला आपण जे मला दिलंय ना त्यालाच मी काय केलं पुन्हा इथे रिप्रेझेंट केलं. सर डेल एक्स लिहिला आपण डेल वाय लिहिला. कोण लिहिला मी याच्यामध्ये डेल एक्स आणि डेल वाय दोन कहाण्या लिहिल्या वाढलो इथे. आणि हे जे डेल एक्स आणि डेल वाय आहे सर डेल एक्स हा एक्स मधला स्मॉल इन्क्रीमेंट आहे, डेल वाय हा एक्स वाय मधला स्मॉल इन्क्रीमेंट आहे. जे मला दिलं होतं त्यालाच मी काय केलं डेलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं. डेलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करून त्याला काय केलं मी लिमिट अप्लाय केलं. ज्या ठिकाणी लिमिट एक्झिस्ट होतं त्याला dy अपॉन dx च्या फॉर्म मध्ये काय करायचं dy अपॉन dx च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आणि तुमच्या याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं. जर कोणत्याही इक्वेशनची जर एक साइड जर निघत असेल तर 100% दुसरी साइड पण काय होत असते बाळांनो ती निघत असते. ठीक आहे ना. तर या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन सगळे काय होत असतात ते सॉल्व्ह होत असतात. ठीक आहे. चला लास्ट आणि बेस्ट तुमचा थेरम आहे. याला सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये बाळांनो आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जो तुमचा पॅरामीटर आहे तो पॅरामीटर ऍज अ व्हेरिएबल इथे टी आहे. म्हणजे लिमिट घेता वेळेस तुम्हाला डेल्टा टी टेंड्स टू झिरो रिप्रेझेंट करावे लागतील. चला आता काय देणार ते प्रूफ मध्ये बघा एकदा प्रूफ मध्ये. ठीक आहे ना. जे गिव्हन आहे ते गिव्हन लिहून घ्या बरं एकदा. काय दिलं गिव्हन मध्ये मला सांगा x इज इक्वल टू तुम्हाला एफ ऑफ टी गिव्हन आहे आणि y इज इक्वल टू तुम्हाला g ऑफ टी गिव्हन आहे. आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. ठीक आहे ना. आर द डिफरन्शिएबल फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. ठीक आहे ना. आता इथे लेट करून आपण लिहिणार मला सांगा बाळांनो डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर द स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना. म्हणजे तर केलं काय बाळांनो आपण माहितीये का सर एक्स साठी डेल्टा एक्स वापरला आणि वाय साठी आपण कोण वापरला इथे डेल्टा वाय वापरला. एवढीच कहाणी दिली बाळांनो. तुम्हाला जे काही थेरम मध्ये गिव्हन असेल ना त्या थेरम मधल्याला काय करा डेल वायच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा. काय करायचं जे काही थेरम मध्ये तुम्हाला गिव्हन असेल त्याला काय करा डेल वायच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा. थोडंसं काळजीपूर्वक फक्त आता लक्ष द्या. डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू काय राहते कहाणी ते मला सांगा गुरुजी. डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल टी त्याच्या अपॉन मध्ये किती आहे डेल एक्स त्याला अपॉन मध्ये डेल टी. ओके. तर लिमिट अप्लाय करू बाळांनो आपण. टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड दोन्ही साइडला मी लिमिट अप्लाय करणार बाळांनो. टेकिंग लिमिट ऍज डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो. इथे आपण लिमिट काय अप्लाय करायचं डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो बिकॉज ऑफ तुमचं फंक्शन बाळांनो आपलं फंक्शन बाळांनो टीच्या फॉर्म मध्ये दिलं. इथे व्हेरिएबल आहे तर टी वर्किंग करते बाळांनो. सर हा एक्स आणि वाय कोण आहेत एक्स आणि वाय फंक्शन आहेत त्यासोबत व्हेरिएबल कोण आहे टी तुम्हाला व्हेरिएबल घेऊन म्हणून त्याला त्या फॉर्म मध्ये काय करणार आपण रिप्रेझेंट करणार. काय बनते कहाणी मला सांगायचे पटकन. लिमिट डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो इथे येणारी व्हॅल्यू डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल एक्स इज इक्वल टू इथे येणारी व्हॅल्यू मला सांगा लिमिट डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो. काय दिली व्हॅल्यू पहा बरं इथे डेल वाय अपॉन मध्ये डेल टी याच्या अपॉन मध्ये डेल एक्स त्याला अपॉन मध्ये डेल टी. ओके. आता हे लिमिट काय करा दोघांना वेगळं वेगळं सेपरेटली देऊन टाका बाळांनो. जर मी लिमिट दोघांना सेपरेट केलं तर आन्सर काय वाटतं मला सांगायचं पटकन. लिमिट डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू इथे काय येणार कहाणी मला सांगा पटकन इथे बाळा. लिमिट डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो. न्यूमरेटर काय दिलं बघून घ्या. न्यूमरेटर मध्ये काय दिलं तुम्हाला इथे जर तुम्ही न्यूमरेटर जर पाहिला तर न्यूमरेटर मध्ये कोण डेल वाय अपॉन डेल टी डेल वाय त्याला अपॉन मध्ये डेल टी याच्या अपॉन मध्ये लिमिट डेल्टा टी टेंडिंग्स टू झिरो. डिनोमिनेटर काय दिला मला सांगायचं पटकन डीएक्स त्याला अपॉन मध्ये dt. आता इथे आपण काय करणार इथे आपण यूज करणार कोणाचा
इथे आपण यूज कोणाचा करणार बाळांनो, RHS चा आपण यूज करणार आहे. कोणाचा यूज करायचा इथं, RHS. ठीक आहे ना, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे ना बेटा, लक्ष द्या इकडे आता. ऍज काय भेटली व्हॅल्यू, लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0, पुढची व्हॅल्यू डेल वाय अपॉन डेल टी इज इक्वल टू व्हॅल्यू dy अपॉन dt व्हॅल्यू मला भेटणार. खाली काय म्हणते कहाणी मला सांगा, लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0. इथं लिमिटिंग व्हॅल्यू चेंज करून घेता का बेटा, चला इथं लिमिटिंग व्हॅल्यू चेंज करून घेऊया तिथे. ठीक आहे, लिमिटिंग व्हॅल्यू चेंज करायचं बाकी आहेत एकदा. लिमिटिंग व्हॅल्यू चेंज करून घेऊयात, कारण की एक साइड आपण चेंज केली, एक साइड आपली चेंज करायची बाकी आहे, त्यामुळे तिला चेंज करून मला घ्यावंच लागेल. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. इथे लिमिट आता चेंज करायचं मला. इथे एकदा लिमिट चेंज करून घ्या, पण इथे काय बनते कहाणी मला सांगा, ऍज डेल्टा टी टेंडिंग टू 0, तर वाढनो डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 सुद्धा तुम्हाला काय होईल इथे तयार होऊन जाईल. आता यावरनं वाढनो मला सांगितले काय बनते कहाणी, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 येणारी व्हॅल्यू डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू, इथे येणारी व्हॅल्यू बघा सेम टू सेम आहे, काही अडचण नाही. लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0 येणारी व्हॅल्यू डेल वाय अपॉन डेल टी, त्याला अपॉन मध्ये लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0, इथे येणारी व्हॅल्यू काय बनते मला सांगा, dx अपॉन dt. ठीक आहे, तर या फॉर्मॅट मध्ये याला आपण म्हणू शकतो, आणि याला म्हणतो बाळा मी इक्वेशन नंबर फर्स्ट. याला मी काय म्हणणार, इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार. आता आपण विचार कोणाचा करणार बाळांनो, आता विचार करणार आपण RHS चा. ठीक आहे ना, तर काय भेटले RHS मला सांगायचे पटकन, गुरुजी लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0, काय तर लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0. त्याच्या पुढची कहाणी dy अपॉन dt आहे. काय बाळांनो मला सांगायचे पटकन, dy अपॉन dt. ओ माय गॉड, कोण आहे, dy अपॉन dt आणि dx अपॉन dt. ठीक आहे ना, dy अपॉन dt डेल वाय अपॉन डेल टी, नंतर लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0 डेल एक्स त्याला अपॉन मध्ये डेल टी. तर याची व्हॅल्यू काय वाटते मला, अकॉर्डिंग लिबनिझ नोटेशन याला मी काय लिहिणार, dy अपॉन dt लिहिणार, याला काय लिहिणार मी dx त्याला अपॉन मध्ये dt लिहिणार. ठीक आहे ना, हे झाल्या मला दोन कंडिशन. त्या दोन्ही काय करा मला सांगा पटकन, 1 मध्ये पुटअप करा. ठीक आहे ना, फ्रॉम 1 वरनं काय इथे व्हॅल्यू मला सांगा पटकन, इथे लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू येणारी व्हॅल्यू काय म्हणून मला सांगायचे पटकन, लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0 डेल वाय अपॉन डेल टी, याच्या अपॉन मध्ये लिमिट डेल्टा टी टेंडिंग टू 0 डेल एक्स त्याला अपॉन मध्ये डेल टी. आता मला सांगा इथे काय पुढे करू शकतो मी, या ठिकाणी पहा बरं मला सांगायचे पटकन, गुरुजी लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, इथे व्हॅल्यू किती आहे माझ्याकडं, डेल वाय अपॉन डेल एक्सच्या फॉर्म मध्ये कहाणी आहे. या ठिकाणी मी काय रिप्रेझेंट करू शकतो, तर या ठिकाणी मी डी काय लिहिणार आपण, dy अपॉन dt. गुरुजी dy त्याला अपॉन मध्ये dt, आणि त्याच्या अपॉन मध्ये काय लिहिणार मी, dx त्याला अपॉन मध्ये dt. बाय लिबनिझ नोटेशन ही कहाणी मला इथे भेटली. आपण लिहिणार काय वाढणं मला सांगायचे पटकन, जर तुम्ही पाहिलं हिअर RHS इज फायनाइट अँड एक्झिस्ट, एक्झिस्ट आणि फायनाइट झाली बांधणं इथे, तर राईट हँड साइड जर इथे काय होणार बांधणं, LHS इज ऑल्सो एक्झिस्ट, काय लिहिणार मी ते मला सांगा, गुरुजी लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स विच इज इक्वल टू dy अपॉन dx च्या फॉर्म मध्ये मी रिप्रेझेंट करणार, आणि ही काय करायचे पुटअप करा. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॅल्यू काय भेटली मला इथे, dy अपॉन dt त्याला अपॉन मध्ये dx त्याला अपॉन मध्ये dt. या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन काय होतो बघा इथे सॉल्व्ह होतो. पण जनरली आपण काय केलं बघा, सर जे दिलंय ना त्यालाच घ्या, त्यावर लिमिट अप्लाय करा, लिमिट अप्लाय करून लिमिट सेपरेटली लिहा बाळांनो, लिबनिझ नोटेशन मध्ये लिहा, आणि जे दिले ते आठवून टाका. RHS एक्झिस्ट करा, LHS आपोआप एक्झिस्ट होते, विषय क्लोज करून टाकायचा. अशा फॉर्मॅट मध्ये थेरम तुम्ही काय करू शकता, प्रेझेंट किंवा प्रूफ केले जातात. ठीक आहे ना, तर बाळांनो या 3 पैकी एक थेरम 100% पेपरला येणार म्हणजे येणार, आणि तो पण 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी. तर 4 साठी जर आला तर एक एक्झाम्पल तुम्हाला याच्यावर सॉल्व्ह करायला दिलं जाईल, ते एक्झाम्पल्स तुम्हाला काय करावं लागतील, सॉल्व्ह करावे लागतील. ठीक है, तो चलो बेटा, थैंक यू सो मच वॉचिंग दिस वीडियो. चलो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. धन्यवाद. चलो दुआ में याद रखना बेटा.